वीर अभिमन्यूची कथा. कुरुक्षेत्राच्या रणांगणावरचे बलिदान. महाभारतातील अभिमन्यूची कथा एका तरुण योद्धाच्या पराक्रमाची आणि बलिदानाची आहे. अभिमन्यू हा महाभारतातील एक पराक्रमी योद्धा होता. अर्जुन आणि सुभद्रेचा सुपुत्र. त्याच्या जीवनातील एक घटना आजही धैर्य, निष्ठा आणि पराक्रमाचे प्रतीक मानले जाते. अभिमन्यू केवळ 16 वर्षांचा असताना कुरुक्षेत्राच्या युद्धात आपले शौर्य सिद्ध करतो. अभिमन्यूला लहानपणापासूनच युद्धकलेचं शिक्षण मिळालं होतं. त्याने आपल्या वडिलांकडून धनुर्विद्येचे धडे घेतले होते. अभिमन्यूने चक्रव्यूह रचनेची कला गर्भात असताना शिकली होती. एके दिवशी अर्जुन सुभद्रेला चक्रव्यूहाची रचना आणि त्यात शिरण्याची प्रक्रिया सांगत होता. सुभद्रा गर्भवती होती आणि तिच्या गर्भातील अभिमन्यू अर्जुनाच्या गोष्टी ऐकत होता. गर्भावस्थेत असताना सुभद्रेला अर्जुनाने चक्रव्यूहाची रचना आणि त्यातून कसे बाहेर पडायचे हे सांगितले होते. परंतु त्यावेळी सुभद्रा झोपल्याने अभिमन्यूने चक्रव्यूहात प्रवेश करण्याचं ज्ञान तर ऐकलं, पण बाहेर पडण्याचं ज्ञान अपूर्ण राहिलं. त्यामुळे अभिमन्यूला चक्रव्यूहात शिरण्याचा मार्ग तर माहीत होता, पण बाहेर पडण्याची कला त्याला कधीच समजली नाही. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्ष प्रचंड टोकाला पोहोचला होता. पांडव आणि कौरवांमध्ये दररोज होणाऱ्या युद्धांमध्ये योद्धांचे पराक्रम आणि बलिदान इतिहास घडवत होते. अशा परिस्थितीत एका दिवसाच्या युद्धासाठी कौरवांनी अत्यंत जटिल अशी चक्रव्यूह रचना तयार केली होती. चक्रव्यूह म्हणजे एक अद्भुत सैन्य रचना होती, जिथे 7 स्तर होते. प्रत्येक स्तरावर शत्रू सैन्य भक्कमपणे उभे राहत असे. चक्रव्यूहात एकदा प्रवेश केल्यानंतर बाहेर पडणं अत्यंत कठीण होतं. त्या दिवशी अर्जुन कौरव सैन्याच्या दुसऱ्या बाजूला पाठवला गेला होता. त्यामुळे पांडवांच्या बाजूने चक्रव्यूह भेदण्यासाठी कोणीच अनुभवी योद्धा नव्हता. युधिष्ठिर आणि भीम चिंतेत असताना त्यावेळी अभिमन्यूने पुढे येऊन चक्रव्यूहात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. अभिमन्यूने म्हटले, मी अर्जुनाचा पुत्र आहे. मला चक्रव्यूहात प्रवेश करण्याचं ज्ञान आहे. जर माझ्या पराक्रमाने पांडव सैन्याचा विजय होणार असेल तर मी हे आव्हान स्वीकारतो. माझ्या रक्तात पराक्रम आहे. धर्माच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती द्यावी लागली तरी मी मागे हटणार नाही. युधिष्ठिर म्हणतात, अभिमन्यू, तुला चक्रव्यूहात प्रवेश करण्याचं ज्ञान आहे, पण बाहेर पडण्याचं ज्ञान नाही. आम्ही तुला कसे पाठवू? हा खूप धोकादायक निर्णय ठरेल. अभिमन्यू, काका, मी अर्जुनाचा पुत्र आहे. जर धर्माच्या रक्षणासाठी प्राण द्यावे लागले तर ते अभिमानाने देईल. कृपया मला परवानगी द्या. अभिमन्यूच्या निर्धाराने पांडव त्याला चक्रव्यूह भेदण्यासाठी खूप विचारविनिमय करून पाठवतात. चक्रव्यूहमध्ये प्रवेश करण्याआधी अभिमन्यूला मामा श्रीकृष्ण यांनी युद्ध सुरू होण्याआधी दिलेला सल्ला आठवतो. श्रीकृष्ण अभिमन्यूला सल्ला देताना म्हणतात, अभिमन्यू, चक्रव्यूहातील शत्रू तुला प्रत्येक टप्प्यावर थांबवण्याचा प्रयत्न करतील. शेवटपर्यंत धैर्य राख आणि पांडवांच्या विजयासाठी लढा दे. सर्व पांडवांचा आशीर्वाद घेऊन अभिमन्यूने आपल्या रथासह चक्रव्यूहात प्रवेश केला. पहिल्या स्तरावर शत्रूने जोरदार प्रतिकार केला, पण अभिमन्यूच्या धनुर्विद्येचे कौशल्यामुळे तो सहजपणे ते पार करतो. त्याने आपल्या बाणांनी कौरव सैन्याचा विध्वंस सुरू केला. अभिमन्यूने चक्रव्यूहात प्रवेश केला आणि आपल्या धनुष्य बाणाने अनेक कौरव योद्धांचा पराभव केला. द्रोणाचार्य कौरव सैन्याला सूचना देताना म्हणतात, अभिमन्यू खूप चपळ आहे. तो पुढे गेला तर आपल्या योजनेला धोका आहे. त्याला रोखा. अभिमन्यू दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तरांवरही शत्रूचा संहार करत पुढे जातो. प्रत्येक टप्प्यावर कौरव योद्धे त्याला अडवण्याचा प्रयत्न करतात, परंतु अभिमन्यू त्यांच्यावर भारी पडतो. चक्रव्यूहाच्या मध्यभागी पोहोचल्यावर अभिमन्यू एका वेगळ्या संकटाला सामोरे जातो. अभिमन्यूने धाडसाने चक्रव्यूहात प्रवेश केला. त्याच्यासोबत पांडवांचे इतर योद्धे असले तरी चक्रव्यूहाच्या आतील रचना फक्त त्याला माहीत होत्या. आत शिरल्यानंतर त्याने शत्रूंच्या सैन्यांना धैर्याने सामना केला. अनेक पराक्रमी कौरव योद्धांना त्याने पराजित केले. त्याचा पराक्रम पाहून कौरव थक्क झाले. चक्रव्यूहाच्या आत अभिमन्यू एकटा अडकला. त्याच्यावर दुर्योधन, कर्ण, दुशासन आणि इतर अनेक कौरवांनी एकत्र हल्ला केला. नियमानुसार एकाच योद्ध्यावर एका वेळी एकाच योद्ध्याने हल्ला करायला हवा होता, पण कौरवांनी सर्व नियम तोडून अभिमन्यूवर एकत्रित हल्ला केला. त्याला रोखण्यासाठी त्यांनी युद्ध नियम मोडले. अभिमन्यूने आपले सर्व कौशल्य पणाला लावून त्यांच्याशी लढा दिला. अभिमन्यू शेवटपर्यंत लढत राहिला. अभिमन्यू जोरात ओरडतो, तुमचं हे अधर्म कधीच यशस्वी होणार नाही. अर्जुनाचा पुत्र शेवटपर्यंत झुंज देईल. आणि त्याने तसेच केले. अभिमन्यूने आपल्या गदाने आणि धनुष्याने शत्रूंचा पराभव करत राहिला, पण हळूहळू त्याच्या शस्त्रसामग्रीचा तुटवडा भासू लागला. शेवटी शस्त्राविना लढताना कौरवांनी त्याला निर्लज्जपणे मारले. अभिमन्यूच्या मृत्यूची वार्ता पांडव शिबिरात पोहोचली.
सुभद्रा शोकाकुल झाली आणि अर्जुन आपल्या पुत्राच्या बलिदानाचा बदला घेण्याची प्रतिज्ञा करतो. श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू केवळ एका योद्धाचा मृत्यू नाही, तर धर्मयुद्धातील निष्ठेचा दीप माळवला आहे. त्याचा पराक्रम अनंत काळ स्मरणात राहील. अभिमन्यूचं बलिदान व्यर्थ नाही. त्याच्या पराक्रमाने अधर्माविरुद्धच्या लढाईला नवसंजीवनी दिली आहे. तो वीर म्हणून कायम आपल्या स्मरणात राहील. अभिमन्यूची कथा फक्त एका तरुण योद्धाची झुंज नाही, ती निष्ठा, धैर्य आणि कर्तव्याची ओळख आहे. त्याच्या बलिदानाने पांडवांना प्रेरणा दिली आणि त्यांच्या विजयाचा पाया रचला. अभिमन्यूचं बलिदान पांडवांसाठी केवळ दुःखदायक नव्हतं, तर ते प्रेरणादायी होतं. त्यांच्या मृत्यूनंतर अर्जुनाने आणि पांडवांनी त्याच्या बलिदानाचा बदला घेण्याचा निर्धार केला. अभिमन्यूच्या बलिदानाने पांडव सैन्याला उभारी दिली. त्याच्या पराक्रमामुळे पांडवांनी धर्माच्या मार्गावर चालत विजय मिळवला. वीर अभिमन्यूची कथा आजही निष्ठा, धैर्य आणि बलिदानाचं उदाहरण म्हणून आपल्याला प्रेरणा देते. अभिमन्यूने दाखवले, अपूर्ण ज्ञान घातक असते, पण धैर्य आणि निष्ठा हे माणसाला अमरत्व देतात. जीवनात संकटे आली तरी न घाबरता त्यांना सामोरे जाणे हे खरे शौर्य आहे. अभिमन्यूचे जीवन आजही आपल्याला शिकवते, ध्येयासाठी लढणारे कधीच हारत नाहीत, ते इतिहास घडवतात.